नमस्कार सर्वांना, माझा जय महाराष्ट्र. जय जवान, जय किसान, जय संविधान. आज आपल्यासाठी आनंदाची गोष्टी घेऊन येत आहेत की आपण टायटल पाहिलंच असेल आणि तो आपल्या महत्त्वाचा कुतूहलाचा विषय आहे. आपल्या शापूर मुरबाड समूह महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती यामार्फत अनेक समस्या सुरक्षेच्या बाबतीत आपण शक्य जितक्या होतील तेवढ्या आपण मांडल्या आहेत आणि त्यांना यशसुद्धा संपादन करून घेतले आहे पाठपुरावा करून. त्यामध्ये खाकी वर्दी झाली, खाकी वर्दीचा ड्रेसचा कपडा आपल्याला घेऊन त्यावर शिलाई आपल्या सुरक्षा रक्षकांच्या अकाउंटला टाकण्यात यावी. त्याशिवाय अनेक समस्यांबाबत मागणी केलेली आहे आणि असाच लढा कायमस्वरूपी आपण शक्य त्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर आपण विजय शिरवले शापूरकर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा. चला तर जाऊया आपण आपल्या विषयाकडे झटपट पटापट. आपला विषय हा मुद्द्याचा म्हणजे शापूर मुरबाड ग्रुपला जो आपला ग्रुप बनवला आहे महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचा, त्यामध्ये अनेक मेसेज पडत गेले की 1 मे पासून आपली वर्दी वाटप झालेली आहे, खाकी वर्दी, आणि तेव्हापासून आपला IDचे फॉर्म चालू केलेले आहेत. त्यानंतरपासून काही कालावधीनंतर तर त्यांना अजूनपर्यंत हे भेटलेले नाही, ID कार्ड भेटलेले नाही. जवळजवळ 10 महिने उलटून गेले या विषयावर. तर तो विषय आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून तो विषय आणि इतर विषय याबाबत चर्चा झाली आणि त्यानुरूप आम्ही पत्रव्यवहार बनवून साहेबांची विशेष भेट घेतली. म्हणजे आपल्या मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष साहेब माननीय डोकेसाहेब यांची विशेष भेट घेऊन सदर विषयाबाबत अनेक विषयाबाबत आपण मागणी केलेली आहे. त्यामध्ये मुद्द्याचा विषय म्हणजे दिनांक 24 मार्च 2026 रोजी आपण पत्रव्यवहार केला, साहेबांची विशेष भेट घेतली, अनेक विषयावर चर्चा केली. त्यामध्ये आपण प्रथम मागणी केली की दिनांक 1 मे पासून आपली खाकी वर्दी वाटप झालेली आहे आणि आता 10 महिने उलटून गेलेले आहे. तरीसुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ID कार्ड लोकांना कधी मिळेल खाकी वर्दीमध्ये गणवेशातला. तर त्या उद्देशाने आम्ही साहेबांशी चर्चा केली आणि मागणी केली. त्या विषयाला साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरित याबाबत तातडीनं सूचना आदेश काढला. आणि म्हणजे आपण पत्रावर केला 24 मार्च 2026 रोजी आणि लगेचच 3 दिवसांनी साहेबांनी 27 मार्च 2026 रोजी याबाबत आदेश काढला आणि तातडीने आपल्या पत्राला अनुसरून त्वरित याचा आदेश ID कार्ड वाटपचा आदेश सूचना आपली जाहीर केली. त्यानुरूप अजून महत्त्वाचा विषय असा आहे की त्या ID कार्ड जेव्हा आपण सूचनामध्ये आपण असं सांगितलं आहे की ID कार्ड जेव्हा आपण घ्यायला जाऊ किंवा तो फक्त मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी जायचं आहे घेण्यासाठी. या दिवसा व्यतिरिक्त जर कोणी गेलं तर त्या दिवशी आपल्याला ID कार्ड दिलं जाणार नाही किंवा भेटलं जाणार नाही. आणि त्यामध्ये सुद्धा जर गव्हर्नमेंटची किंवा ऑलरेडी सुट्टी जर आली, शासकीय सुट्टी, तर त्या दिवशी सुद्धा ते बंद राहील. त्याशिवाय सोबत ID कार्ड घेण्यासाठी जेव्हा आपण जाऊ तर तेव्हा आपल्यासोबत ID कार्डचे आपण जे फॉर्म भरला असेल त्याची पावती सोबत घेऊन गेलं पाहिजे. त्यासोबत दुसरं म्हणजे जुनं जे आपलं निळ्या वर्दीचं ID कार्ड असेल ते पाहिजे, किंवा ते हरवलं असेल तर त्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आपण NC नोंदवलेली पाहिजे, त्याची प्रत आपण सोबत दिली पाहिजे. त्याशिवाय दुसरी सूचना महत्त्वाची अशी आहे की त्याच्यामध्ये आपण जर कोणामार्फत आपण ID पाठवलं किंवा हे पाठवलं, पावती पाठवली, तर त्याला आपला दुसऱ्याचा ID दिला जाणार नाही आणि इतर कोणत्याही नातेवाईकाकडे त्याचा ID दिला जाणार नाही याची महत्त्वाची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्याशिवाय आपण अनेक समस्यांना दुसरी पण आपण साहेबांशी चर्चा केली आणि मागणी केली की आपला जो
ॲप आहे सुरक्षा रक्षक मंडळाचा, त्याच्यावरती आपल्याला त्रिमूर्ती जे दिसतात सुरक्षा रक्षक जवान आपले, ते निळ्या वर्दीमध्ये दिसतात. आणि त्या निळ्या वर्दीमध्ये दिसल्या कारणाने आता आपले जवळजवळ वर्षच्या आसपास व्हायला आला, खाकी वर्दीचा झाल्यापासून होऊन गेला. तर आमच्या शापनूरवर आपल्या ग्रुपच्या मार्फत आपण मागणी केलेली आहे की जो ॲपवरती त्रिमूर्तींचा जो सुरक्षा रक्षक जवानांचा जो निळ्या वर्दीचा फोटो आहे किंवा हे आहे लोगो आहे, तो चेंज करून खाकी वर्दीतल्या जवानांचा फोटो तिथे लावण्यात यावा अशी मागणी केली आहे. आणि साहेबांची याची इत्थंभूत चर्चा झाली आणि यासुद्धा ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहेत अशी आपल्याला शाश्वती दिलेली आहे. त्याशिवाय आपण त्यामध्ये अजून तिसरा मुद्दा असा मांडला आहे की त्यामध्ये आपल्याला जे हे मिळतात, साहित्य मिळतं आहे, किट मिळतं आहे किंवा वर्दी मिळते, 2-2 वर्षांनी वर्दी मिळते, इतर साहित्य स्वेटर, रेनकोट वगैरे मिळतात. तर सदर जे साहित्य मिळतं आहे तर ते किती दिवसांनी मिळतं आहे याची सुद्धा ॲपमध्ये आपल्या जे वस्तू वाटप होतात त्याच्या पुढे असं ॲरोमध्ये या कंसामध्ये त्याचं दिवसांचं नमूद केलं तर आपल्याला ती वस्तू किती दिवसांनी भेटते यामध्ये दिसेल. त्या कारणाने अजून आपण इतर दुसऱ्या विषयांबाबत सुद्धा चर्चा केली साहेबांशी. आणि त्याशिवाय आपण पगारवाढीबाबत सुद्धा साहेबांशी, इतर अनेक संघटना प्रतिनिधींशी सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. आणि लवकरात लवकर याच्यावर चांगल्या प्रकारे पगारवाढीचा आपल्याला लाभ मिळेल असा आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी शक्य होतील, ज्या ज्या समस्या सुरक्षा रक्षकांच्या आपल्याला मांडता येतील आणि मार्ग काढता येतील ते आपण करण्याचा शापूर मुरबाड महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती शापूर मुरबाड समूह यांच्यामार्फत आपण नक्कीच करणारच आहोत. आणि सदर जे 24 तारखेला पत्र दिलेले आहे, हे पत्र आपल्या समोर आहे, हे पत्र आपण दिले होतं. आणि या पत्रानुरूप आपली मागणी करताच 24 तारखेला आपण मागणी केली, 24 मार्च 2026ला. आणि लगेचच खाकी वर्दीचा जो ID आहे तो त्याची सर्वांना आतुरता होती. त्याची आतुरता त्वरित साहेबांनी त्याची चर्चा करून आणि तातडीनं त्याची IDची वाटपची सूचना लगेचच आपल्या ॲपला दाखवली गेली किंवा मंडळात लावली गेली. तरी साहेबांचे आमच्या शापूर मुरबाड समूहाच्या मार्फत विशेष आभार मानतो. आमच्या पत्राला योग्य तो न्याय दिला आणि आमची मागणी मान्य केली याबद्दल धन्यवाद मानतो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विजय शिलवले शापूरकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा अशाच नवीन विषयासोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.